हां एकच मिनिट स्क्रीन शेअर करतो. हां आपण आज इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टर सुरू करणार होतो. तर आज आहे 12 नोव्हेंबर 25 फिजिक्स. ओके सो आय हॅव जनरेटेड ए फाईल. हां सध्या तर होप स्क्रीन इज विजिबल. साक्षी सिद्धी साक्षी श्रावणी साक्षी यस दिसतीये. येस सर. ओके ओके देन मग आपला जो चॅप्टर होता तर त्या चॅप्टरमध्ये आपण मॅग्नेटिझम आधी घेतल्यानंतर आता आपण आज सुरू करणार होतो इलेक्ट्रोस्टॅटिक्स. तर मी काल सांगितलं होतं तुम्हाला की इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टरला आपण उद्या सुरुवात करू. तो लेट्स स्टार्ट विथ इलेक्ट्रोस्टॅटिक्स टुडे. तर काय असतं इलेक्ट्रोस्टॅटिक्स? तर दोन इलेक्ट्रिक चार्जेस बघा, नॉट दोनच पाहिजे असं काही नाही. एक घेतो मी इथं आयसोलेटेड पॉईंट चार्ज. आयसोलेटेड म्हणजे काय? तर एक सिंगल पॉईंट चार्ज जर तुम्ही कन्सिडर केला तर तो चार्ज आत्ता रेस्टला आहे, इट्स नॉट मुव्हिंग. पॉझिटिव्ह चार्ज आहे सपोज, याला आपण प्लस क्यू ने डिनोट करूया. नेचरमध्ये दोनच चार्जेस असतात, एक पॉझिटिव्ह असतो. नेचर किंवा युनिवर्समध्ये दोनच चार्जेस, एक पॉझिटिव्ह आणि दुसरा निगेटिव्ह. आणि ज्याच्यावर चार्ज नाही त्याला आपण म्हणतो न्यूट्रल इन चार्ज. ठीक आहे. मग हा पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्जबद्दल शिकतो आपण आता. तर आयसोलेटेड पॉईंट चार्ज आणि हा पॉईंट चार्ज जर रेस्टला इट्स नॉट मुव्हिंग. कीप इन माइंड, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिस चार्ज मीडियममध्ये ठेवला आहे, कुठलंही मीडियम असू शकतं. इफ चार्ज इलेक्ट्रिक चार्ज ॲट रेस्ट, सो त्याला म्हणतात रेस्ट म्हणजे इट्स नॉट मूविंग, इसकी वेलोसिटी 0 है, तो इसको बोला जाता है इलेक्ट्रोस्टैटिक्स. ठीक है, क्या बोला जाएगा? इलेक्ट्रोस्टैटिक्स. सो स्टैटिक मतलब कि नॉट मूविंग, उसका वेलोसिटी 0 है, एंड इलेक्ट्रो मतलब इलेक्ट्रिक चार्ज. ठीक है. सो यहाँ पे आप देख सकते हो कि ये ऐसा विसिनिटी है, ये ऐसा एरिया बनाया है. सो दिस इज पॉझिटिव्ह क्यू नावाचा एक चार्ज आहे. तर त्याने त्याच्या आजूबाजूला इलेक्ट्रिक फील्ड निर्माण केलेली आहे. बच्चा पार्टी, तुम्हाला हे माहिती आहे का, ते रुईचं झाड बघितलं आहे तुम्ही? रुईच्या झाडापासून आहे ना आपली रुईच्या झाडाची जी बी असते ना, तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कशी वाहते. ते जर बी फुटलं ना, ते जे फळ असतं ते जर फुटलं तर त्याच्यातून एक म्हातारी उडते. म्हातारी माहिती आहे तुम्हाला? म्हातारी, तर ते म्हातारीला आहे ना असे पांढरे केस असतात, स्पेरिकल असतं नेचरमध्ये. आणि ती जी म्हातारी आहे तर ती अशा डायरेक्शनमध्ये बघा, ऑल डायरेक्शन. ठीक आहे. आणि स्पेरिकली असते ती, सर्क्युलर फॅशनमध्ये नसते. कुठल्या फॅशनमध्ये असते? स्पेरिकल फॅशनमध्ये. सो यू विल फाइंड दी इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स लाईक दिस. सो ह्या अशा प्रकारे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आहेत ज्या सोर्स चार्जपासून बाहेरच्या तरफ चालल्यात. पॉझिटिव्ह चार्ज असेल तर इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स अशा. तर मी जे म्हातारी सांगितली मग तुम्हाला, ती म्हातारीचं बी सेंटरला कनेक्टेड आहे आणि आजूबाजूला त्याचे केस आहेत. ठीक आहे. सो ते स्पेरिकल असतं, सर्क्युलर नसतं. स्पेरिकल म्हणजे जसं आपला एखादा स्पेरिकल बॉल असतो, चेंडू असतो, त्याच्याबद्दल. ठीक आहे. मग त्या झाल्यात इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स ह्या आजूबाजूला. मग ह्या इन्फानाईट असतात, इन्फानाईटली लॉंग. म्हणजे काय, सिम्पल शब्दात सांगायचं म्हटलं ना की हे बघा, आता हिवाळ्याचे दिवस आहे तर तुम्ही इथं सपोज शेकोटी पेटवली आहे. काय पेटवली आहे? शेकोटी. मग हा झाला तुमचा सोर्स चार्ज. काय झाला? सोर्स चार्ज. ह्या सोर्स चार्जपासनं आगीच्या ज्वाळा निघतील. त्या आगीच्या ज्वाळा अशा मीडियममध्ये जातात की नाही. ठीक आहे. आग लपेटली तर ही अशी त्या सोर्स चार्जपासनं अशी निघेल बाहेर. मग तुम्ही त्या आगीच्या ज्वाळापासनं बघा बच्चा पार्टी, व्हिज्युअलाइज करा याला आणि त्याला. तर
ह्या आगीच्या ज्वाळापासून तुम्ही किती अंतरावर आहे, जेणेकरून तुम्हाला ती हीट सेन्स होईल. सो तुम्ही इथं असेल तर तुम्हाला हे पॉईंट ए सपोज आणि हा पॉईंट बी आहे. सो तुम्ही पॉईंट एच्या ठिकाणी असेल तर तुम्हाला हीट जास्त सेन्स होईल. तुम्ही पॉईंट बीच्या ठिकाणी गेले तर हीट कमी सेन्स होईल. तुम्ही बीच्याही पलीकडे गेले तर आणखी हीट कमी सेन्स होईल. बरोबर की नाही? तसंच इलेक्ट्रिक फील्डचं आहे. तर ह्या पॉझिटिव्ह चार्जने त्याच्या आजूबाजूला, त्याच्या आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटमध्ये जे निर्माण केलं आहे त्याला म्हणतात इलेक्ट्रिक फील्ड. अँड इलेक्ट्रिक फील्ड इज रिप्रेझेंटेड बाय इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. मग ह्या ज्या लाईन्स दिसत आहेत तुम्हाला त्या दाखवल्या आहेत, दोज आर इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. सो नेचरमध्ये पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज आणि न्यूट्रल, नो चार्ज, असे दोनच प्रकारचे चार्ज असतात. मी तुम्हाला सांगितलं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, आणि तिसरं काय, न्यूट्रल, that is no charge. And when electric charge is placed at rest, so it is called as electrostatics. Okay, so isolated point charge होगा तो electric field lines are directed. इथं असं प्रश्न विचारतात MCQ मध्ये की पॉझिटिव्ह चार्जमुळे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स कशा डायरेक्टेड आहे. सो दे आर डायरेक्टेड स्पेरिकली आउटवर्ड्स. नको हां, डायरेक्टेड स्पेरिकली आउटवर्ड्स. ठीक है. सो यहाँ पे आपको ये इस प्रकार दिखाई देंगे, डायरेक्टेड स्पेरिकली आउटवर्ड्स. आणि जर त्याच ठिकाणी निगेटिव्ह चार्ज असेल, -Q असेल, तर 2000 पॉझिटिव्ह चार्जपासनं इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आर डायरेक्टेड स्पेरिकली आउटवर्ड्स. ठीक है. सो ऐसा लिखेंगे अपन. और जब आप -Q के बारे में लिखते हो तो इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आर डायरेक्टेड स्पेरिकली इनवर्ड्स. ठीक आहे. मग डायरेक्शन फक्त इनवर्ड असते, एवढं लक्षात ठेवा. बरं, आता एखाद्या चार्जमुळे जी इलेक्ट्रिक फील्ड निर्माण होते त्याच्या आजूबाजूला, त्या इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी दिली जाते. मग कशी दिली जाते ती इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, तर ते एक आपण बघूयात. मग इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी जी दिली जाते तो फॉर्म्युला काय, तो एक बघूया. तर 3 फॉर्म्युले मी तुम्हाला शिकवणार आहे बच्चा पार्टी, खूप सोपे आहेत, लक्षात ठेवा कसे. मग मी इथं जो जिक्र केला होता की ए पॉईंट आहे, त्यानंतर बी पॉईंट आहे. बघा, सिद्धी, साक्षी जी, साक्षी यस, लक्ष द्या की इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ए पॉईंटला किती, बी पॉईंटला किती, ए किती अंतरावर, बी किती अंतरावर आहे. तर त्याच्यासाठी 2-3 फॉर्म्युले आहेत. मग पहिला फॉर्म्युला लिहितो मी. हे बघा, पहिला फॉर्म्युला ई ॲट ए पॉईंट पी ड्यू टू सोर्स चार्ज क्यू. ठीक आहे. आता +Q असू शकतो किंवा -Q असू शकतो. मग ई जी आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट ए पॉईंट पी, आणि तो जो पी आहे तो काहीतरी अंतरावर असेल. मग अशी आता तुम्हाला सांगितलं हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, ह्या पॉझिटिव्ह चार्जने इलेक्ट्रिक फील्ड निर्माण केली. ह्या पॉझिटिव्ह चार्जपासून तुम्ही पॉईंट पी आहे आणि हा पॉईंट पी आर अंतरावर आहे. मग ह्या +Q पॉईंटपासून इथं जी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी असेल ती कशी असेल रे, डायरेक्टेड आउटवर्ड की इनवर्ड्स. बच्चा पार्टी, पॉझिटिव्ह चार्जमुळे कशी असते, डायरेक्टेड आउटवर्ड्स की डायरेक्टेड इनवर्ड्स. तर डायरेक्टेड आउटवर्ड. सो मी लिहिताना लिहिल 1/4πε0 मल्टीप्लाइड बाय चार्ज क्यू डिवाइडेड बाय r². सो ये जो वैल्यू आएगा वो आएगा +Q/r². ठीक है. सिमिलरली इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी एट पॉइंट पी, जर तो माइनस चार्ज असेल, सो दिस इज 1/4πε0. यहाँ पे लिखते टाइम लिखेंगे -Q/r², विच इज डायरेक्टेड स्पेरिकली आउटवर्ड्स. डायरेक्टेड स्पेरिकली आउटवर्ड्स. ठीक है. और यहाँ पे आप लिखोगे डायरेक्टेड स्पेरिकली इनवर्ड्स. ठीक है, इनवर्ड्स. ओके, फाईन. मग हा 1/4πε0 काय असतो बाबा, तर हा परमिशनचा कॉन्स्टंट असतो, परमिटिव्हिटीचा कॉन्स्टंट असतो. एकच मिनिट हा बच्चा पार्टी.
बसलाय माणसाचं तर गप्पा मारत बसते गार्डन मध्ये बसल्यासारखं, थांबू नका इथं अजिबात, लगेच निघायचं त्याला जायचं तरी, बडबड करायची असेल इथं आई बाबांना फसवतात तिथं थांबून फक्त. ओके, सो मग हा 1/4πε0 काय आहे, तर हा परमिटिव्हिटी कॉन्स्टंट आहे. आणि हा परमिटिव्हिटी कॉन्स्टंट आपण कुठेतरी बघितला आहे, म्हणजे मागचा जो चॅप्टर झाला होता आपला, तर तिथं μ0 होता आणि इथं कोण असतो ε0. ठीक आहे. तर तो काय असतो तो आपण मी परत एकदा सांगेल तुम्हाला, शिकवेल तुम्हाला, पण आत्ता फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. ओके. दुसरा फॉर्म्युला, सपोज तुमच्याकडे तुमच्या इलेक्ट्रिक फील्डने, बघा मी काय सांगतोय, सेकंड फॉर्म्युला केस 2, की तुमचा जो चार्ज आहे, सोर्स चार्ज आहे, त्या सोर्स चार्जने प्लस क्यूने इलेक्ट्रिक फील्ड निर्माण केलेली आहे आजूबाजूला लाईक दिस. ठीक आहे. आणि ह्या इलेक्ट्रिक फील्डच्या सानिध्यामध्ये आता जर एखादा दुसरा चार्ज आला आणि त्याचं नाव आहे सोर्स चार्ज, हे बघा, ही टेरिटरी कुणी निर्माण केलेली आहे, प्लस क्यू चार्जने. ठीक आहे. आणि तिच्या सानिध्यामध्ये जर आता टेस्ट चार्ज आला, कुठं रे, कशाला चाललं वरती, आता बाहेरच होता ना एवढं वेळ, 8:30 वाजले, आता घे बसून. हा Q0 जो आहे तो इथं टेस्ट चार्ज असेल. ठीक आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज टेस्ट चार्ज अँड दिस इज कॉल्ड ॲज सोर्स चार्ज. सो प्लस क्यू जो आहे तो सोर्स चार्ज आहे. आणि ह्या सोर्स चार्जने जी इलेक्ट्रिक फील्ड निर्माण केली आजूबाजूला, त्या सोर्स चार्जच्या फील्डमध्ये तुम्ही त्या Q0ला घेऊन आलेले टेस्ट चार्जला. मग डिपेंडिंग अपॉन द नेचर, बघा आता प्लस क्यू आहे आणि हा पण प्लस Q0 असेल, तर हा प्लस प्लस काय करतात जर एकमेकांना, सेम जर चार्ज असतील सेम नेचरचे, तर ते एकमेकांना रिपेल करतील. मग हा प्लस Q0 रिपेल होईल ह्या सोर्स चार्जमुळे. आणि हाच जर मायनस Q0 असता, इथे याचं साईन मायनस असतं, तर तो अट्रॅक्ट झाला असता. सो दिस टेस्ट चार्ज इज एक्सपिरियन्सिंग पुश और पुल फोर्स, किंवा अट्रैक्टिव फोर्स या रिपल्सिव फोर्स. ठीक है. ये जो Q0 है वो अट्रैक्टिव या रिपल्सिव फोर्स एक्सपीरियंस करेगा इसके इलेक्ट्रिक फील्ड में आने के बाद. सो इलेक्ट्रिक फील्ड कैन बी ऑल्सो डिफाइंड एज फोर्स एक्सपीरियंस्ड पर यूनिट टेस्ट चार्ज. इलेक्ट्रिक फील्ड कुणी बनवली आहे रे, सोर्स चार्जने की टेस्ट चार्जने? सिद्धी, साक्षी यस बोला. ही इलेक्ट्रिक फील्ड कुणी बनवली रेडवाली? सोर्स चार्जने. त्या सोर्स चार्जमध्ये कोण घेऊन आले तुम्ही? टेस्ट चार्ज. कोण? Q0. मग फोर्स एक्सपिरियन्स्ड पर यूनिट टेस्ट चार्ज दैट इज ऑल्सो कॉल्ड एज इलेक्ट्रिक फील्ड. ये फोर्स कौन एक्सपीरियंस कर रहा है? टेस्ट चार्ज. लेकिन ये जो इलेक्ट्रिक फील्ड है वो किसने बनाया? इलेक्ट्रिक फील्ड सोर्स चार्ज ने. याद रखने का. सो यहाँ पे एक सिंपल फॉर्मूला भी आ जाएगा आपको. देखो, फोर्स इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ न्यूटन. कुठल्याही प्रकारचा फोर्स असू दे. चार्ज इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ कुलम. सो इलेक्ट्रिक फील्डचं हमेशा सगळ्यात जास्त वापरलं जाणारं कुठलं युनिट असेल तर ते पाहायला मिळेल तुम्हाला न्यूटन पर कुलम. ठीक आहे. बरं, तिसरं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. आता केस 3 घेतो मी. तर म्हणजे सगळीकडे तेच आहे. सगळ्या केसेसमध्ये यू विल फाइंड की फॉर्म्युले वेगवेगळे, युनिट वेगवेगळे, पण त्यांचे डायमेन्शन शेवटी एकच येणार आहे. म्हणून आपल्याला एक विद्यार्थी म्हणून घडायचं असेल तर आपल्याला हे कंपॅरेटिव्ह मॅनरमध्ये सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. मग केस 3. आता केस 3मध्ये मी काय करतो, 2 प्लेट घेतो. ठीक आहे. एक प्लेट है P1, दूसरा प्लेट है P2. दोनों के बीच कुछ डिस्टेंस है और इनके अक्रॉस एक बैटरी कनेक्ट किया. बैटरी मतलब सेल कनेक्ट किया. सो दिस इज वोल्टेज V. सो प्लेट P1 और पॉजिटिव वोल्ट है, प्लेट P2 और निगेटिव. दे आर सेपरेटेड बाय डिस्टेंस D. तो ये जो इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी यहाँ पे देखने को मिलेगा वो लिखा जाएगा वोल्टेज पर यूनिट डिस्टेंस. ठीक है. तो वोल्टेज
जो प्रेजेंट है वो दोनों प्लेट में है, ठीक है, और उनके बीच का डिस्टेंस दी है. सो दिस कैन बी रिटन एज वोल्ट पर यूनिट मीटर, ठीक है, वोल्ट पर मीटर ये भी एक युनिट हुआ. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कॅन बी डिफाईन्ड ॲज, आता बघा हा ह्या बॅटरीचं टर्मिनल पॉझिटिव्ह होतं, ह्या बॅटरीचं टर्मिनल निगेटिव्ह होतं, तर प्लेट P1 वर सगळा पॉझिटिव्ह चार्ज, प्लेट P2 वर सगळा निगेटिव्ह चार्ज. आणि इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स हमेशा कुठून कुठे वाहतात, तर पॉझिटिव्हकडनं निगेटिव्हकडे. बच्चा पार्टी आता एक नोट लिहायची सर्वांनी. तर इलेक्ट्रिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक इथं लिहूया, ठीक आहे. इलेक्ट्रिक फील्ड इज अ वेक्टर क्वांटिटी, इज अ वेक्टर क्वांटिटी अँड विच इज डायरेक्टेड फ्रॉम, कुठून कुठे डायरेक्शन येते, अँड विच इज डायरेक्टेड फ्रॉम, विच इज आपण असं लिहू, विच originates from positive charge and ends on negative charge. सो जसं मॅग्नेटिक फील्ड लाईन खतम नाही होत, ते क्लोज सर्क्युलर फुल लूप बनवतात, तसं इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स खतम होऊ शकतात. त्या पॉझिटिव्ह चार्जकडनं निघतात आणि कुणाला जाऊन खतम होतात, निगेटिव्ह चार्जवर. सपोज इथं दाखवतो मी, हे बघा हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, इथे एक निगेटिव्ह चार्ज आहे. सो इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स ह्या पॉझिटिव्ह चार्जकडनं निघतात, निगेटिव्ह चार्ज कुठे आहे बाबा, तिकडे जाऊन त्यांना भेटतात. सो इलेक्ट्रिक चार्ज लाईन्स ह्या एकमेकांना कधीच इंटरसेक्ट करत नाही, त्या अशा प्रकारे पोल फॉर्म करतील, ठीक आहे, त्या अशा प्रकारे लूप फॉर्म करतील. पण पॉझिटिव्हकडनं ओरिजिनेट झाल्या की त्या कुठं जाऊन खतम होतात, निगेटिव्हकडे. लक्षात राहू द्या, ठीक है, राहील लक्षात सर्वांच्या. सो इधर से मैं ऐसा दिखा, ओ सॉरी, इधर से जो आउटवर्ड डायरेक्शन में हमेशा पॉजिटिव चार्ज से वो आउटवर्ड डायरेक्शन में होते हैं, आउटवर्ड डायरेक्शन में. ओके, सो लाइक दिस. ओके, और यहाँ पे जो होते हैं वो हमेशा इनवर्ड डायरेक्शन में होते हैं, लाइक दिस. सो दे ओरिजिनेट फ्रॉम पॉझिटिव्ह अँड दे टर्मिनेट ऑन निगेटिव्ह. लक्षात राहील. आणि कुठली क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी. या तिघींनाही समजलंय का, साक्षी जी, सिद्धी यस, साक्षी यस, सॉरी सिद्धी यल, साक्षी यस, अंडरस्टूड. यहाँ तक चीज़ें क्लियर. एकदा 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 गो थ्रू करा बरं, डायग्राम बघा बरं, फॉर्म्युले बघा बरं. मी आहे ना यांचा बेत पाहून येतो एकदा.
ते पोरं आले आमच्याकडे कशाला आले भेटायला. काय काय भेटायला यायचं होतं? याला घ्यायला आलते पहिले. माझे मित्र होते सर. हा, कोणाची गाडी ती? गाडी माझी. मग काय करतो तिला लेडीज असते तुम्हाला कळत नाही तिला कशाला उभं राहिले तिथं करा पुढं तुला अक्कल नाही का कोणाला पुढं बोलवायचं सर तिथं नव्हते गेले होते ते. मी बघितलं नाही वरतून कुठं होते उभे तुमचा काय कट्टा आहे का तो तिथं थांबायचा मग हात कर पुढं चल आणि पप्पाला फोन लावून मला कर पुढं तुझं काय संपणार नाही मला म्हणला 5 मिनिटात येतो झक मारायला वरती गेला होता ना तू मग कशाला खाली गेला याच्यासाठी इथे येतात का जर तुझे मित्र इथं जर दिसले ना मला चौकात टंगड तोडीन तुझं वानवे लय वेळ झालंय तुझं आता टाइमपास करायला येतात इथं काय नंबर तुझ्या गाडीचा सांग नंबर सांग गाडीचा 77 आणि पुढं काय नाही की एमएच काय नाही नाहीये MH23 मग तू काय म्हणलं तुझी गाडी MH06 येते दाखव हात काय उडा तुझ्या गाडीचा नंबर माहित नाही का गाडीचा नंबर नाही माहिती कशाला मित्र आले भेटायला तुझे 20 मित्र येतात की इथं माझे नव्हते सर ते. मग कोणाचे ह्याचे होते सर. माझे माझे दोन मित्र होते. हात कर मारामारी करायचं तुला नाही मारामारी करायला फोन आलेलो लाव नाही. पप्पाला फोन लाव लगेच फोन लाव सर, फोन लाव पप्पाला मारामारी करायला आलेलोच नाही सर आम्ही. मारायला आले का मग ते इथं ते भेटायला आलते आम्ही भेटायला काय नाही तुम्हाला का? दादागिरी करायची की इथं इथं आलो आम्ही म्हटलं तू पप्पाला सर, फोन लाव चल क्लासच्या फोन लाव लगेच तुझ्या बापाला बोलून घ्यायचं चल लगेच घे एकदा फोन घे चल फोन उचल तुला आधी बोलायला रोग आला होता का? बोलायला रोग आला होता तुला काय विचारत होतो मग मी कोणाचे मित्र होते सर ते जास्त पुरं त्याचे होते माझे 2च मित्र होते सर त्याच्यात मला नाही लागते सर ते मी तिथं होतो ना काय करत होते? सर ते पहिले टीव्हीएस गाडीवर आले ना कशाला होते मला ते सांग मला घ्यायला आलते. तुला घ्यायला असे 15 जण येतात का 15 नाही ते ती आलते मग हे मला बाकीचे क्वेश्चन नाही मग मला बघितलं नंतर मग ते आले मी बोलवलं कोणाला फोन पण नाही काही नाही सर. ते पप्पाला फोन लाव चल ए महेश मोबाईल दे अजून कोण होते तमन दादा होता ना खाली तर नागवडेला फोन करे नागवडेला बोलू नागवडेला बोल लाव याच्या पप्पाला नंबर सांग सर काही केलं नाही. नंबर सांग. भांडण वगैरे तर काही केलं नंबर सांग माझा फोन स्विच ऑफ झालाय नंबर सांग सर सर पण आम्ही काही केलंच नाही ना. कशाला बोलवलं तू इथं कशात वेळ कशाचा आहे आपला हा क्लास टाइम आणि कशासाठी बसवलं इथं आपल्याला अभ्यासासाठी. हा मग खाली काय मारत होते तुम्ही सॉरी सर पण आधी इथून पुढे झालं तर मग सर काय करत होतो आणि तू खाली मित्र आले कशाला आले होते? गाडी द्यायची सर माझी. मग वरती चावी देऊन यायची खाली बोलायचं चावी घेतो वरती आणायची तिथं थांबायची काय गरज सर नाही तिथं पोरं जमले होते तिथं गेलते मग ते हा, मग काय गरज होती तुला जायची तिथं ते गेले होते ते जाते शेण खायला तू सर जायचं तिथे नाही. चावी आणायला गेलो तुम्ही 8:30 पर्यंत तू चावी आणायचंच काम कर ठीक आहे नाही आणि अभ्यासाला लगेच निघायचं नाही 8:30 सर मी जाणार गेलतो चावी आणायला. याच्या आधी तुझे मित्र बघितले मी जरी जर कोणी नाही तुमच्या सर, आसपास अजिबात नाही दिसलं. क्लासच्या आसपास जर कोणाचे त्याला बोलवलं लगेच त्याला म्हणा इथे ये म्हणा वरती ये म्हणा नाही तर घरी फोन जाईल म्हणा तुझ्या तू फोन दे मला पप्पाचा सर आम्ही हा मग मी सांगतो ना काय सांगायचं मारामारीच नाही आहे प्रश्न मी सांगतो ना तिघ जण चालते सर पहिले मला घ्यायला नंबर सांग महेश हे unlock कर. तुझ्याकडे आहे का ते सगळं वडिलांचा number? सांग सर सॉरी सर नंबर सांग खरंच नाही आलं. नंबर सांग Please, नंबर sir. नाही नंबर सांग मी तिथं रेकॉर्ड मधून घेईल तसं काही नाही रेकॉर्ड मधून घेईल तू
तू काय सर, नाही नाही ते तू त्यांना वेड्यात काढतोय, तू काय सुधारणार नाही. तुला सर, सगळ्या मला- संधी देऊन बघितलेल्या आहेत आपण. तू क्लासचं नाव बदनाम करशील आणि स्वतःच काय म्हटलं तो त्याला मला लगेच वरती आहे म्हणा. वाघ सरांनी त्याला वर बघितलेलं आहे म्हणा, तू वरती आहे क्लासवर. गुंडागर्दी करायची ना तुम्हाला. नाही सर, आम्ही तसं काही हेच नव्हतं पण सर. मग कशाला जमतात तुम्ही 15-20 जण? अभ्यासाच्या गोष्टीसाठी नाही जमणार नाही तुम्ही. सर, सर तसं नाही झालं. मला ते घ्यायला आलते पहिले, नंतर हे पोरांनी बघितलं मला. हा हॅलो, हा वाघ सर बोलतोय. हा कुठं दुकानावर आहेत का? बरं बरं. हे सोहनला भेटायला इथे खाली ना कुणी मित्र आले होते त्याचे खाली. हा हा हिरे हिरे. वाघ सर बोलतोय. हा 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 आहे ना, इथंच आहे ना, क्लासवर आहे ना. 8:30 पर्यंत इथंच असतात ना मुलं. नाही मला नाही सांगता यायचं. तो काय मला फोनही लावू देत नव्हता, पण मी बँकेत ट्रान्झॅक्शन लावला, माझा फोन स्विच ऑफ झाला. तर हा मग मी म्हटलं एकदा तुमच्या कानावर घालू, कारण आता अपेक्षित आहे की मी घरी जाणार 8:30 नंतर. पण मग 3-4 मित्रांचे भले त्यांचे 8-10 मित्र आणखी जमतात, एकत्र येतात मग नाही का. म्हटलं तुम्हाला कल्पना असावी. चालेल. हा आहे ना इथं. हो हो आहे. हा बोल पप्पा. हॅलो, काय तुमचं हा कॉलेजचे होते. काय ना इथं क्लास पोरं जमले होते, मी चाललो होतो घरी. हा तू कसं काय घरी चालला? क्लास नव्हता झाला. ते आज मग तू घरीच गेली? बाहेर हॉस्पिटलला गेलो घरसाठी, मला बाहेर टाका पडलं. काय आलं का? मला हा. वाटलं गाडीत पडली. मग कोण हो. काय कसं झालं? मला काय नाही जातो. मी मला क्लास घेतलीस ना, मला तर क्लास सुरू असणार 8 वाजून घेतली. मग मी आलो होतो बघायला. मम्मीच आहे. मग हिरेचे मित्र होते. हा मला नाही माहिती कोण होते, पण पोरं होते. आता सर सोडतील तेव्हा जाणार. मला माहिती 8:30 ला मला क्लास. जेवण घेतलं होतं, काय मी गेलो. तर बोलते की, हो. त्याला माहित नव्हतं. मी कधी आलो? आणि सर आता मी कधी आलो? नाही मी वरतून बघितलं तू आलेलं, हा. गेलेलं हो. पाहिलं मी. सर मी तेच पाहत सरांनी होतो. सोडलं की मी फोन लावतो म्हणजे सरांच्या फोनवर. हे भांडणं करण्यामध्ये involve झाले ना कोणी. तिथं लेडीज हॉस्टेल तुम्हाला आज याच्या आधी सांगितलं थांबायचं नाही. हो. नाही 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 जातो लगेच हॉस्पिटलला गेले. 2-3 पोरं होते, मी दोनच जण होते माझे. हा सर सर काय करायचं, तुम्ही वेळ जर मिळाला ना तर क्लास सुटला ना त्याला फक्त घरी ड्रॉप करायला तुम्ही जर 1-5 मिनिटासाठी जरी आले ना सर, त्याला ड्रॉप करून परत दुकानावर जात जा. हा नाही काय आलं मग मला ते व्यवस्थित नाही जाणवलं. म्हटलं मी त्याला छडे दिल्या, म्हणलं इथं तुझे 15-20 मित्र काय करतात ते म्हटले, काही संबंधच नाही इथं थांबायचं त्यांचं खाली. हा तर मग म्हटलं तुमच्या कानावर झालं. हा हो हा नाही मी छडाई मारलं सर, त्यांना छडाई मारल्या. त्याच्याबरोबर दुसरा एक मुलगा होता माझ्या क्लासचा, म्हटलं अजिबात नाही हे मुलं गोळावर झाले पाहिजे, तुमचे मित्र काय जे असेल ते तुमचे घरी, म्हटलं गावाकडे तिथं चौकात, म्हटलं इथं नाही. हा ठीक ठीक आहे. हो 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 आणि जमलं तर मग आता वेळ असेल तर या 2 मिनिटात त्याला घेऊन जा वाटल्यास. मी त्याला तोपर्यंत सोडत नाही. हा आहे का वेळ तुम्हाला?
हो हो. बस अभ्यास कर चल वा आपला. जर तुम्ही 8 नंतर खाली मला दिसले वन पेपर आणि कोणाला इन्फॉर्म केलं तू आज येणार नाही म्हणून काय मम्मीला बोलतो. मम्मीने सांगितलं की एकदा मम्मीला आवडली. मग तू एकटाच येतात इथं. बसायला नसतं जमलं का क्लासमध्ये